चला स्पीडअप करायचंय। संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय। ओमसाई क्रिकेट असोसिएशनला पडलेलं एक गोड स्वप्न आणि या स्वप्नातनं साकार होत असलेली एक स्पर्धा अर्थात ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय। मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगतीये। आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली आणि विपक्ष विराज स्पोर्ट्स मैंदे संघ या दोन संघांमध्ये होते एक महत्त्वपूर्ण लढत। गेम इज ऑन। मॅचला झाली सुरुवात। आपण पाहिला एक लेट कट, तिथे क्षेत्ररक्षक देखील दाखल होते। एक सिंगल जरूर मिळाली आहे। धावफलकावरती आपण पाहताय धावफलक एक या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। श्री गणेशा झालाय बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय राहुल। स्ट्राइक एंड वरती आलेत शिवाजी। यावेळी मात्र कुठेतरी लेग स्टंपला मिस करणारा चेंडू असेल, पंच बोलतील का? यस, इट इज अ व्हाईट बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येवरती भर पडली जाईल आणि धावफलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल। पण पुन्हा एकदा आपण पाहतोय कसा फटका सजवलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देत आहेत। चेंडूला अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धावफलकावरती ऍड केली जाईल आणि आपण पाहताय बिनबाद 3 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय। सुरुवात तर शांत गतीने झाली आहे, परंतु शेवट तितका गोड होईल का पाहणं गरजेचं असेल। पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल मिळाल्यात। राहुल असेल पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती। 2 चेंडूंचा खेळ संपलाय। सॉरी, 2 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा मिळवल्यात। सुरुवात शांत गतीने केली आहे। पहिल्या गेअर वरती पहिल्या इनिंग मध्ये ही मॅच रंगतीये। टॉप गेअर मध्ये जायचंय। यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस घेतला। थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकानं फील्ड केली, तत्पूर्वी एक धावफलकावरती ऍड केली गेली आहे। आपण पाहता धावफलकावरती बिनबाद 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलोय। पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फील्ड सजवली आहे। लॉंग लेगला तिथे अनेक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला दाखल केले आहेत। समोर खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते फलंदाजाला। यावेळी मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं। यॉर्क लाईन वरचा चेंडू हाताळला गेला, तत्पूर्वी हलक्या हाताने खेळून एक धाव सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल आणि आपण पाहताय धावफलकावरती बिनबाद 5 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज तयार गौरव। फटका सुरेख, गॅप सिलेक्शन प्रॉपर, चेंडू निघून जाईल। बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये येतोय हा देखील 4-4 चौकार। सुरेख फटका आलाय, चौकार। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला। या बॉल वरती देखील चेंडूला पाठवून दिलंय। बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनच्या डोक्यावरनं चेंडू येतोय 6-6 षटकार। आपण धावफलक पाहतोय। नक्कीच पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं संत गतीने धावफलक जात होतं। त्यानंतर कुठेतरी एक चौकार आणि त्यानंतरच्या चेंडूवर करारा प्रहार षटकार। 2 चेंडूंवरती शेवटच्या 10 धावा जमवल्या गेल्या आणि धावफलकावरती आपण पाहताय बिनबाद 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय। नेहमी सातत्यानं मित्रांनो मी हे सांगत असतो, आयुष्य जगत असताना
तीन गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. एक म्हणजे आयुष्य जगण्यासाठी, दुसरं म्हणजे जगत असताना अस्तित्व निर्माण करण्यासाठी, आणि तिसरं म्हणजे निर्माण केलेलं अस्तित्व कायमस्वरूपी टिकवण्यासाठी. आतापर्यंत आपण पाहताय विरासपोर्ट मैंदे संघानं सुरेख खेळ मैदानामध्ये दाखल केलाय. आतापर्यंत एकही मॅच गमावली नाहीये. सुंदर आपलं अस्तित्व निर्माण केलंय. अस्तित्व तर निर्माण केलंय, ते टिकवायचं आहे या स्पर्धेमध्ये. एक सिंगल जरूर मिळाली आहे. षटक क्रमांक दुसऱ्याला होतीये सुरुवात. आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. अजय, फटका सुरेख, चेंडू निघून जातोय, मिड विकेटच्या डोक्यावर येतोय. हा देखील एक सुरेख 6-6 षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते आपण पाहतो. अजय राईट आर्म ओव्हर द विकेटने आले. यावेळी मात्र कुठेतरी सक्सेसफुल बॉल नक्कीच हाताळला गेलाय. वाईट बॉल साठी रिव्ह्यू नसेल, विनंती असेल बॅटर. पंचांचा इशारा, हा फायनल. सक्सेसफुल बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका सुरेख, उंची गाठली, अंतर मात्र कापेल का, झेल टिपला जाईल का, नाहीये. चेंडू विसावतोय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील 6-6 षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच एक षटकार लगावलाय. धावफलकावरती आपण पाहताय धावफलक 28 या आकड्यावरती. यावेळी देखील ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. लॉंग ऑफ वरती तिथे डीप मधनं क्षेत्ररक्षण येत आहेत, प्रोटेक्शन करतायत. चेंडूफेकी होईपर्यंत 2 धावा चित्त्याच्या गतीनं हरणीच्या वेगानं कंप्लीट केल्या गेल्या. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम. चांगलं क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय विरासपोर्ट मैंदे संघ. धावफलकावरती आपण पाहताय 30 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात आणि जमेची बाजू असेल. नक्कीच एकही विकेट गमावली नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी मात्र कुठेतरी लाईन लेंथ बिघडली आहे वाटतं. नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये एक ऍड केली जाईल. सुरेख फटका लगावलाय, सिंगल ऍड केली जाईल. नक्कीच आपण धावफलक परत एकदा रिपीट करणार आहोत. धावफलकावरती आपण पाहत आहे तब्बल 33 धावा जमा केल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती होतं. दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 षटकार लगावलेत. अजयनं गोलंदाजी हाताळली षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. आणि नक्कीच एक जमेची बाजू आपण पाहता. राहुल आणि शिवाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आले होते. चांगली सुरुवात आणि शेवट देखील तितकाच चांगला होईल का पाहणं गरजेचं असेल. ही मॅच षटक फक्त 3 असतील. 18 बॉलची ही संपूर्ण मॅच, 3 ओव्हरची मॅच आणि आतापर्यंत 33 स्कोर ऑन दी बोर्ड.
राईट ओव्हर द विकेट न गोलंदाजी ट्रॅक वरती निकेत यावेळी निखिल यालाय फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक येत आहेत खाली येस सुरेख झेल टिपला गेलाय धक्का क्रमांक 1 लागतोय शिवाजीच्या स्वरूपात शिवाजी परतावं लागेल मागे बॅक टू पवेलियन चला स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि या शेवटच्या दिवसाला आपल्याला अंतिम महाटप्प्यापर्यंत जाऊन पोहोचवायचंय शेवट गोड करायचा आहे भरपूर मॅच आजच्या दिवसभरामध्ये खेळवायच्यात चला विनंती असेल धक्का क्रमांक 1 लागला परंतु काही हरकत नसेल चांगली सुरुवात करून दिली आहे आणि न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर सूरज द मॅन फ्रॉम पाच्छापूर एकविरा संघाकडनं नेहमी आपण पाहतोय पच्छापूर गावचा वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नक्कीच ताकद असेल मनगडांमध्ये ती दाखवावी लागेल चांगली सुरुवात तर दिली आहे शेवट चांगला करावा लागेल फुल टॉस बॉल फटका सजवलाय कॅप सिलेक्शन प्रॉपर ठरेल का यावेळी मात्र सुरेख सुरेख अप्रतिम झेल टिपला गेलाय तिसऱ्या पंचांकडे जातील का पाहणं गरजेचं असेल पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा आहे फलंदाज असेल यस बाद असेल फलंदाज सुरेख झेल टिपला गेलाय तिसऱ्या पंचांकडे देखील आपण जातोय पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये फटका देखील सुरेख होता फुल टॉस बॉल होता क्षेत्ररक्षकाने पहा कशा प्रकारे झेल घेतली आहे हवेमध्ये फ्लाय झालेत त्यानंतर स्वतःला अडवलं तोल देखील जात होता कुठेतरी अडवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाण्या अगोदर झेल सक्सेस केला आणि धक्का क्रमांक 2 सूरजला मारत यावेळी परतावं लागेल धक्का क्रमांक 2 लागतोय सुरुवात चांगली झाली होती त्यानंतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये 2 लगातारचे फटके फसवलेत आणि 2 लगातारचे झटके लागलेत धक्का क्रमांक 2 सूरजच्या स्वरूपात आपण पाहतोय हॅट्रिक ऑन असेल निखिल साठी नक्कीच 2 विकेट तर पतन केल्यात आतापर्यंत हॅट्रिक ऑन असेल निखिल साठी आपण खेळताना पाहतोय आई गावदेवी चिंचवली संघाकडनं राईट ओव्हर द विकेटने हॅट्रिक ऑन फटका फसलावला जाईल का पंचांकडे अपील केले जाते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपर झोन कडे तिकडे चांगली चेंडूफेकी होते तत्पूर्वी धावफलकावरती आपण पाहताय एक धाव ऍड केली जाते आणि 34 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय नक्कीच संपूर्ण असोसिएशनचे मुख्य सल्लागार सागर पाटील यांचं देखील शुभागमन झालंय संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम जाऊया मॅचच्या दिशेनं चांगली सुरुवात करून दिली होती शिवाजी आणि राहुलनं फिनिश देखील करायचंय काम असेल राहुल वरती स्ट्राइक एंड वरती आलेत आतापर्यंत 3 चेंडू तर संपलेत फटका यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं येतोय हा देखील एक सुरेख षटकार जसं म्हटलं जातं क्षेत्र कोणतंही असो जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये या क्षेत्रामध्ये आपण पाहतो टेनिस क्रिकेट पटलावरती खूप सारी मेहनत केली आहे राहुलनं देखील आणि त्या मेहनतीचं फळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय शेवटपर्यंत नजर ठेवली फुलटॉस बॉल होता सुरेख फटका सजवला 6 धावांसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय कव्हर पॉइंट मध्ये तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतात तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील यस 2 धावा सहजरित्या सित्याच्या चपलाईने कंप्लीट केल्या गेल्या आणि धावफलकावरती आपण पाहताय धावफलक स्कोर ऑन दी बोर्ड 2 विकेट लॉस 42 सॉरी मित्रांनो
42 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंग मधला. यावेळी मात्र लेग स्टंपला मिस करणार चेंडू असेल का? पंचांकडे अपील केली जाते. याच पंच आमच्याकडे बोलतात इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती एक धाव देखील ऍड केली जाईल. 43 धावफलकावरती धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. पहिल्या इनिंग मधला असेल शेवटचा बॉल. फटका यावेळी मात्र फसलाय. स्लिप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक दाखल झाले होते. झेल देखील सुटलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरी धाव मात्र कंप्लीट नाही केली जाणार. एक धाव नक्कीच शेवटच्या चेंडूवर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि आपण पाहताय धावफलकावरती तब्बल 44 धावा जोडल्या गेल्यात आणि समोर संघ असेल आई गावदेवी नानास्फोड चिंचवली संघ आणि चिंचवली संघासमोर आव्हान ठेवलंय येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 45 धावांची. चला विनंती असेल मोनिश पाटील आपण देखील जोडायचं आहे आमच्या समवेत. तोपर्यंत विनंती असेल पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ आणि वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी नेक्स्ट मॅच रंगेल मैदानाच्या आतमध्ये. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आणि विपक्ष असेल पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ. चला विनंती असेल आमचे साथी समालोचक मोनिशजी पाटील आपण देखील नाणेफेक करून घ्यायचे. चला आपण नाण्याचा कौल करत आहोत. दोन संघांचे कर्णधार आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये पिनू स्पोर्ट्स घोटावडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचे कर्णधार तयार आहेत. आपण नाणेफेकी करण्यासाठी व्यासपीठावरनं विनंती करेन राहुलजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण या आपल्या नाणेफेकीचा आपण कबूल करणार आहोत. चला पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ आणि वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली अशी आपण मॅच करतोय. नाणेफेकीचा कौल करत आहोत. कॉलिंग कोण देणार आहे? खरिवली संघाकडनं कॉलिंग. हेड्स इज द कॉल अँड इट इज अ टेल. अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ. डिसिजन काय आहे कळवा. चला ऑल दी बेस्ट. क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं जाईल टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाला. संवाद आपण ऑनगोईंग मॅच कडे. टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाचे सगळे खेळाडू आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. आपला कर्णधार आपला आयकॉन खेळाडूकडनं आपला चॉईस खेळाडूकडनं ही सूचना येते. टीम खरिवली संघाचे सगळे खेळाडू आपण यायचं. चला मॅच कडे आपण वळूयात. सातव्या मॅचच्या दिशेने प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती बनवल्या गेल्या. टोटल धावा फळकावरती 44 आणि 45 धावांचं आव्हान दिलं गेलंय. दोन सलामीचे बॅटर्स
हा पहा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन करतील, तदनंतर फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धाव बनवली गेली ती फक्त एकच धाव बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढल्यात, धावा फळकावरती जाऊन पोहोचले गेले. श्री गणेशा करताना 1 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला बॉल आला डॉट. गौरव आणि सुनीलची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती डॉट आले, कुठल्याच प्रकारची नाही. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव आणि यावेळेस आपण स्ट्रायकर एंड वरती सुनीलला पाहतोय, जो मोस्ट रन मध्ये सर्वाधिक रन मध्ये सेकंड पोझिशन रँक करतायत. सो आता सुनीलची प्रत्येक मॅच फार इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी देखील त्याच्या संघासाठी देखील, कारण की चांगला परफॉर्मन्स त्याचा झाला तर संघाला बेनिफिट होईल आणि संघ वर्चस्व प्रस्थापित करू शकतो या स्पर्धेमध्ये. त्यामुळे सुनील आता कशा प्रकारची बॅटिंग करतो याकडे फोकस लागलाय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना तिसरा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला. बॅटचा मेडल करताना सरळ पाठवलंय चेंडू डिफाईनच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बनवली ऑप्शनच्या बाहेर जाऊन आणि जसा चेंडू पाहिला की लेग स्टंप वरती आहे त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला. डीपला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये धावसंख्या फळकावरती 6 ने वाढवल्या गेल्या. अजून एक खेळण्याचा प्रयत्न आहे त्या क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न केला आणि अजून एक मोठा फटका. अजून 4 धावा फळकावरती पाहायला मिळतील आणि षटकाराच्या पाठोपाठ येणारा हा दुसरा चौकार. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले, अडवतील फेकी करेपर्यंत 2 धावा तर कंप्लीट बनवल्या गेल्यात. तिसरा धावेची कॉलिंग नाहीये, 2 धावा असतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढला देखील जाऊन पोहोचला गेला 13 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला 13 धावा फळकावरती आहेत. चांगली सुरुवात मिळाली, ज्या पद्धतीने बघितला 45चा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच 5 चेंडूवरती 13 धावा आलात. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 6 घेऊन हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला लॉंग स्टॉपला. सुनीलच्या बॅटमधनं अजून एक तडाखा, अजून एक मोठा फटका. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 6 आणि धावसंख्या फळकावरती 17. चला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती पाहिला 17. टीम मीटिंग घेऊ नका, तुम्हाला ठाऊक आहे षटक क्रमांक दुसरा कोण येणार आहे, तिसऱ्या षटकामध्ये कोण येणार आहे. त्यामुळे सगळे 11 खेळाडू नको तिकडे. गोलंदाज तुमचा, कर्णधार आणि आयकॉन खेळाडू, चॉईस खेळाडू जो कोणी असेल. चला, धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 17 आकड्यावरती आता बनवायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये धावा 28 आणि यावेळेस पहा मोस्ट रन स्कोर जर बघितला गेला तर आता सुनील थाळके सेकंड पोझिशन वरती जे आहेत त्यांच्या धावा 114 म्हणजेच 114 वरती जाऊन पोहोचला गेलात. आणि थर्ड पोझिशन वरती दुशांतला आपण पाहतोय जो बाबा टायगर संघाचा 92. राहुलचा जर विचार केला महेंद्र संघाकडनं त्याच्या आहेत 82 आणि 5व्या नंबर वरती आहेत ऋतिक जे बाबा टायगरचे ज्यांच्या धावा आहेत 67.
आणि मोस्ट विकेटचा जर विचार केला तर आपण टीव्ही स्क्रीनवरती बघूयात. सर्वाधिक जास्त विकेट करण आहे टॉप 1 वरती 11 विकेट. बॅटिंग वरती देखील करण टॉप 1 वरतीच आहेत. 124 धावा त्याच्या आहेत. हा पहा मोस्ट विकेट टेकर. पहिला पोझिशन वरती करण, दुसऱ्या पोझिशन वरती बाबा टायगर संघाकडनं योगेश 10 विकेट, कपिल आहेत गोटावडे संघाकडनं 9 विकेट, मयूर आहेत गोटावडे संघाकडनं 8 विकेट, दुशांत आहेत बाबा टायगर्स कडनं 7 विकेट आणि सागर पाटील आहेत वीर बजरंग खरिवली संघाकडनं 7 विकेट, ज्या पुढच्या मॅच मध्ये सागर खेळताना दिसतील. पहिलाच बॉल यावेळेस पहा प्रहार केलाय आणि तदनंतर चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. थँक्यू दिजे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढलात देखील जाऊन पोहोचला गेला. टोटल धावसंख्या फळकावरती आपण प्ले गेले आणि त्याच्याच मदतीने धावसंख्या फळकावरती जर बघितलं तर आता फळकावरती धावा फळका वाढल्यात देखील जाऊन पोहोचला 24 आकडावरती. आई गावदेवी नाना स्पोर्ट चिंचवली संघ आपण पाहतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितला गेला तर वीरा स्पोर्ट्स महिंदे संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि महिंदे संघाचे ओनर संघ मालक आमच्या समवेत आहेत नरेश काटेसकर साहेब आणि त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी का होईना पण नाराजी दिसतीये कारण की टावक्या परिस्थिती बदलत चालली आहे. विकेट मिळाले नाही तर मॅचचं समीकरण बदलेल. गोलंदाज तयार. इक्वेशन पहा 11 मध्ये 21 धावा बनवायच्यात. मॅच थोडीशी जवळ येताना पाहायला मिळाली. 45 धावांचा आव्हान दिला. बॅटिंग चांगली चालू आहे. सुनील देखील चांगली बॅटिंग करतात आणि त्याच्या समवेत गौरव देखील. पुढचा बॉल यावेळेस चांगला आहे पण गॅप मध्ये चेंडू डीप मध्ये. आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोची लढवलं जाईल का हा प्रश्नचिन्ह होता पण चौकार आलाय आणि या चेंडूवरती टोटल धाव्यांचा विचार केला तर मागच्या 3 वाईडच्या धावा आणि या 4 म्हणजे टोटल या चेंडूच्या पाठीमागे धावा आला 7. रोहन बसवंत वडवली यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे होमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 मध्ये. चला घाई करा. चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढलात देखील. धावसंख्या फळकावरती 28 10 मध्ये बनवायच्यात. अजून देखील 17 धावा. गोलंदाज तयार होतोय. येणारा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गॅप मध्ये. धावा 4. बचना मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला टोटल 32 आकडावरती. पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये आणि तदनंतर झेल टिपली जाते आणि विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर परतेल आणि हा पहिला झटका बसताना आता आपण पाहायला मिळतोय. परतला गेला आणि तदनंतर आता इक्वेशन समीकरण जर बघितलं गेलं तर मैदानामध्ये पाहायला मिळतात 32 आकडावरती. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झाला टोटल 4. सो 8 चेंडू मध्ये अजून देखील 13 धावा बनवायच्यात. 8 चेंडू मध्ये अजून देखील धावा बनवायच्यात 13. समीकरण आता थोडंसं का होईना पण आई गावदेवी नाना स्पोर्ट चिंचवली संघाच्या कंट्रोल मध्ये दिसतं.
कारण की एक विकेट आता मैदानाच्या बाहेर परतला गेला आणि आता नवीन क्रमांकाचा बॅटर क्रमांक 3 वरती आपण अक्षयला पाहतोय. धावा बनवायचे 13. बोलो तयार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. टोटल 33 या आकड्यावरती 33. 12 धावा अजून देखील बनवायच्या येणाऱ्या पुढच्या 8 चेंडू मध्ये. फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेस चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. फेकी करेपर्यंत एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेच्या मदतीने 34 या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. 7 चेंडू 11 धाव्यांची अजून देखील गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज तयार होत आहे. स्ट्रायकर एंड वरती जर या बघितलं गेलं तर आता आपण सुनील थाळकेला पाहतोय. याच्या 114 धावा आहेत टोटल. सेकंड पोझिशन वरती रँकिंग करतात. सुनीलचा विकेट मिळाला तर मी म्हणेन की 6-11ची मॅच कदाचित बनू देखील शकते. असं नाहीये. क्रिकेटचा विश्व आहे. या क्रिकेटच्या विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये एक धाव देखील रोखतील. हवेमध्ये फटका फसलाय. झेल घेणं गरजेचं आता. विकेट क्या छोड़ दी आपने. सबसे बड़ी गलती. या क्रिकेट विश्वामध्ये आपण अनेकदा पाहिलं ना, सर्वात मोठी चुकी झेल सोडणं. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर 2 धावा बनवल्या गेल्या. पण या क्रुशियल मुवमेंट मध्ये मी म्हणेन की विकेटपेक्षा अधिक या 2 धावा फार महत्वाच्या होत्या. कॅच तर सोडली पण आजवर लास्ट तिथे 2 धावा देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. सो या 2 धावा थोड्याशा महागड्या देखील ठरतील. कारण की इक्वेशन जे 6-11चं दिसलं असतं ते इक्वेशन आता 6-9चं दिसतं. थोडंसं आतमध्ये इक्वेशन आहे. 10च्या आतमध्ये धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 6 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. अजून देखील मॅच बनेन असंच म्हणावं लागेल. काही घडू शकतं. क्रिकेटचा विश्व इथे अनेकदा चढ उतार पाहिलेत. याच क्रिकेट विश्वामध्ये आपण 6 चेंडू 1 धाव रोखताना पाहिल्या. याच क्रिकेट विश्वामध्ये आपण 1 चेंडू 6ची गरज असताना 6 वाईड चेंडू पाहिल्यात. आणि याच क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 42 धावा देखील होताना पाहिल्यात. म्हणजे जर तुम्ही केलं तर सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या समोरच्या फलंदाजाच्या विपक्षामध्ये तशा प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील. 19 धावा आलात या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 17. बघा पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये धावा 19. टोटल धावसंख्या फळकावरती पाहायला मिळतात 36. 36 आता 6 मध्ये रोखायच्यात 9 धावा. चला रोखल्या जाऊ शकतील का. पण या मैदानावरती जर बघितलं गेलं तर 3 चेंडू 13 धावा झाला. 4 चेंडू 19 धावा झालात. म्हणजे बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर रनचेस मध्ये थोडासा का होईना पण इथे सामने जिंकले जातात. धावा इथून चेस केल्या जात आहेत. पण आता या मॅच मध्ये या 9 धावा रोखल्या जातील का. हा विक्रम करेल का. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज चेतन. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. पहिला 2 चेंडूवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित थोडीशी मानसिकताने बघितलं गेलं तर पॉझिटिव्ह माइंडसेट होऊ शकतो. थोडीशी पॉझिटिव्हिटी वाटेल की इथून मॅच आपण जिंकू शकतो. त्यामुळे पहिला 2 चेंडूवरती दबाव कोण टाकेल कोणावरती. स्ट्रायकर एंड वरती जर बॅटरचा विचार केला तर आपण अक्षयला पाहतोय जे क्रमांक 3 वरती आलेत. आणि अक्षयने देखील धावा बनवल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पाकवड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. आता काय म्हणावं कारण की मिसफिल्ड फार साऱ्या घेत झाल्यात. मागच्या षटकामध्ये शेवटच्या अंतिम चेंडूवरती झेल सोडली तिथे 2 धावा. यावेळेस क्रुशियल मोमेंट वरती मॅच आहे आणि तिथे तुम्ही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करता. बॉडी लँग्वेज फार महत्वाची असते. तुम्ही जितकं पॉझिटिव्ह असता ना मैदानामध्ये किंवा जितकं तुमच्या बॉडीमध्ये अग्रेशन असतं ना तितका चांगला खेळ होत असतो. बघा अग्रेशन फील्ड वरती असणं गरजेचं. आणि इथे जर बघितलं गेलं तर थोडेसे चुकी घडल्या आणि तदनंतर चौकार पाहायला मिळाला. आणि 4 धावेच्या मदतीने धावा देखील फळकावरती वाढल्या गेल्यात. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अडवेल. पुन्हा एकदा चुकी घडेल इथे असंच म्हणावं लागेल. बघा ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना ज्यावेळेस तुमच्या शरीरावरती चेंडू येत असतो
ते 4 ते 5 सेकंदाचा टाइम पिरियड आहे ना, तो फार महत्वाचा आहे. त्या 4 ते 5 सेकंद मध्ये तुम्ही जर चेंडू हातातून निसटवला ना, तर दुसरी धाव पाहायला मिळते. आणि इथे तेच पाहायला मिळालं, जसं चेंडू हातामध्ये आला, चेंडू हातातून निसटला गेला आणि दुसरी धाव तिथे कंप्लीट केली. आणि त्यानंतर या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढली गेली 42-42. पहिला 2 चेंडूवरती आला 6 धावा आणि आता इथे मॅचला फिनिश केलं जाईल. चलो टाटा बाय बाय. लई राव